नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता आजपासून अर्जांची छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होणार। 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन फॉर्म्युला तयार। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। अंतिम मंजुरी वरिष्ठ पातळीवर दिली जाणार। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा। गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता। मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विशेष बैठक। बिबट्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे नजरा। डोंबिवलीतील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचं दर्शन। लोढा खोणी पदावा परिसरात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।